पापड हो जाएगा, सपाट हो जाएगा, हाडे बाजू में. मित्रांनो, गरमागरम रेडी आहे आपले कोथिंबीरचे वडे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. नाश्ता रेडी आहे. तिथं तारक मेहता चालू आहे. माझी मम्मी बघा स्वतःसाठी ना भाकर बनवतीये. कामाला जायचंय आज. 2 दिवसाची सुट्टी संपली. आता जावा कामाला. जावं तर लागणारच नाही ना कामाला. कोण बसून घालणार आहे मला? बघा हे ना हे ताणे मला येतात. हे ताणे मला येत. तुला थोडी. मला येत. तू आता बिझी माणूस आहे बाबा. मग आता अपॉइंटमेंट घ्यायची मला भेटण्यासाठी, घरात बोलण्यासाठी. नाही येणार तू झोपायला. जेवायला यायला घरात येणारच नाही. अरे हा येशील का नाही सांग येईल मला. ना मी. मग कशाची अपॉइंटमेंट पाहिजे? बरोबर जाणार येणार, तो रस्ता माहिती आहे ना रोजचा. मी स्वीटीला बघ ना, स्वीटीला. हे स्वीटी आले. लगेच कळलं का मी आलो. कसं वाटतंय बाबा? बरं वाटतंय का माझ्या लेकराला? घर एकदम शांत शांत आहे रे. लय शांत आहे माझे घर. हा स्वीटी आजारी आहे ना, मस्ती करत नाही, घर एकदम शांत शांत वाटतंय. बघा ना, ती काहीच नाही बोलत, नाही तर लय मस्ती करायची. हे बाबू. मम्मी बघा, इथं मच्छी गरम करते. काल तळलेली मिरची ह्या मच्छीचं नाव काय? मांडलेली. मांदेली. चांगली लागते रे ती. माणसाला भूक लागावा जोरात. ज्वारीची भाकर गरम गरम आणि असं डोंगर झाडी बिडी ठेसा घेऊन जायचं, शेंगदाण्याची चटणी, असल्या मच्छी बिच्छी तोंडी लावाय. पण ना मांदेली मध्ये खाटे खूप असतात. आणि तळ्यावरती नरम होऊन जातात, ते का जातात पोटात. तळ्यावर बाळी होते माहिती का, चांगले लागते. मस्त स्मेल येतोय. खा ना मग भाकरची. खाल्ली मी, काल खाल्ली ना. भाकरी केली ना. खा तू खा. मला पोस्टमॅनचा फोन आला होता, माझं मायग्रेशन सर्टिफिकेट आलं युनिव्हर्सिटी कडून. तर आता तेच घेत चाललो मी. भाई 1 महिना लागला. 1 महिना नाही, 20 दिवस लागले. 20 दिवस नाही, 20 नाही, 15 दिवस लागले मायग्रेशन सर्टिफिकेट यायला. फायनली आलंय सर्टिफिकेट. आता घरी जाऊन ओपन करूया. भाई खरंच मायग्रेशन सर्टिफिकेट आहे का नाही, तर वेगळंच काय दिलंय. चला याला अनबॉक्सिंग करूया आपण. आलंय फायनली. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, थर्ड इयर, मायग्रेशन डिपार्टमेंट. भाई आलंय फायनली. वहिनी हे काय बनवतायत? वहिनी कुठे गेले? हो, हे काय बनवतायत? वडी. कोथिंबीर वडी. अच्छा. हे बघा आलंय. तर आज आपण बघूया कोथिंबीरची वडी वहिनी कसे बनवतात. ह्याच्यात काय काय टाकलंय तुम्ही, रेसिपी सांगा. कोथिंबीर, बेसन, हळद, अजून मीठ आणि मिरची, लसूणची पेस्ट. बस.
मित्रांनो गरमागरम रेडी आहे आपले कोथिंबीरचे वडे. कोथिंबीरचे वडेच ना? आय एम राईट. मस्त दिसतायत तर मस्त खाऊन बघूया कसे आहेत. तर मित्रांनो आता मी जेवायला बसलोय. डाळ भात अजून वडी याच्यावरती मी थोडं लिंबू टाकलंय. टेस्ट करूया कशी आहे. चांगली आहे. लिंबू टाकलं तर अजून चांगला टेस्ट येते. हे हे घे. तर मम्मी पप्पा आलेत घरी. तुला पाहिजे? चाय प्यायला बसलोय. तुला घे. नको चहा नको? घे दे म्हणजे चाय. घे ना. हे काय झालं? काय बाबू पिणार चाय? पिणार. ए छोटे खारी नाही खायची? आता मी दादरला आलोय. धीरज आज गावी जाणार आहे. त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून तो गावी चाललाय. मी नाही चाललो कारण मला इथे खूप काम आहेत आणि आता पप्पा पण त्यांच्या मित्राच्या गावी गेलेत. काहीतरी काम आहे. पप्पांना ड्रॉप केला मग मी दादरला आलोय. धीरज बोलला की मला 1-2 वस्तू घ्यायची आहे. तर चल थोडं घेऊ. मग नंतरला 9-9:30ची ट्रेन आहे त्याची कोकण कन्या एक्सप्रेस. तर त्याच्याने जाईल भाई. मस्त एन्जॉय करणार गावी जाऊन. 2 दिवस एन्जॉय करणार विचार करा. परत कामावर. मग कामावरती मरत मग कामावर. काय रे ते चष्मावाला पुढे आहे ना? चष्मा घ्यायचा आहे ना? चष्मा अजून टाइम भेटला तर कुर्ता पण मित्राला घेऊया. हा ठीक आहे. गौऱ्याला सांगितलं. तर मित्रांनो शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग म्हणजे काय चष्मा अजून घडी घ्यायची होती. धीरजने हा चष्मा घेतलाय. अजून घडी दाखव रे तुझी. हा घडी घेतली आहे. अजून याला कुर्ता घ्यायचा होता पण तेवढा टाइम नाहीये कारण इथं मार्केट पण बंद होत आहे कारण इथं बीएमसीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मार्केट पण इथं बंद झाले. इथलच्या लाईटी पण गेल्यात. काय झालं ह्या लाईटीला? हा आता ट्रेन 9 वाजायला आलेत. 9 वाजता ट्रेन आहे. ती ट्रेन सुटली तर डायरेक्ट इथून आम्हाला ना सीएसटी ला जायला लागेल ट्रेन मध्ये बसायला कारण दादर वरनं का बसतो कारण ना इथून बसायला भेटतं त्यामुळे. जर सीएसटी वरनं ट्रेन पकडली तर जागा भेटणार नाही याला बसायला त्यामुळे ना दादर वरनच ट्रेन पकडतो. अजून इथूनच बसतो मग सीएसटी ला जातो मग तिथून कोकण कन्या एक्सप्रेस निघते. तर मित्रांनो आता धीराची ट्रेन आली आहे. किती वाजले? किती वाजता आले? घडी दाखव. अरे घडी नाही घातली. गाडी बॅग मध्ये ठेवली. 10 वाजले. 10 वाजता 9चा टायमिंग होता. एक तास 1 तास उशिरा आली आहे ट्रेन. मिळेल ना जागा तुला? जागा नाही भेटली तर घेऊ. कोकणी माणूस आहे बाई. भाई गर्दी बघा किती आहे. आरामशीर जाय रे. या साईडला आहे पुढे या नाहीतर जाशील. पापड़ हो जाएगा सपड़ हो जाएगा. हाड़े बाजू में अंकल ये ट्रेन कहाँ पे जाती है? ये ट्रेन गोवा जाती है. अंकल गोवा कितना दूर है? गोवा 500 किलोमीटर दूर है. क्या रे गोवा? हम चेंबूर जा रहे हैं. मत जा रहा है. पण हे आरामशीर रे. भाई गर्दी बघा. अरे काय पब्लिक घुसती आहे. भाई जागाच नाहीये बघा. गाडी आहे ना थांबते ना गाडी. मावशी भडकले कारण त्यांना उतरायलाच जागा नाही त्यामुळे. शपथ गर्दी बघा. खूप गर्दी आहे खूप. घुसला का नाही हा गेला. भेटली का जागा त्याला? मित्रांनो मी आता जस्ट घरी आलोय. धीरजला ट्रेन मध्ये बसून त्याला जागा भेटली आहे. तो आता जाणार आहे कोकणला. तर चला मग मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.